नमस्कार मंडळी, मंथनच्या या भागामध्ये आपलं स्वागत. मंथनच्या मागच्या यशाकडे वाटचाल ह्या मालिकेच्या भागात आपण बघितलं की व्यावसायिक परीक्षांमधल्या यशाचं गमक हे एका त्रिसूत्रीमध्ये आहे. ती त्रिसूत्री म्हणजे ध्येय निश्चिती, ध्येय निष्ठा आणि ध्येयपूर्तीमधलं एक सातत्य. याबद्दल आपल्याला अभिजित फडणीस यांनी या त्रिसूत्रीबद्दल खोलात जाऊन मार्गदर्शन केलं होतं. हा विषय आपण ह्या भागामध्ये असाच पुढे नेत आहोत. अभिजित फडणीस आज इथे न्यूज टाइमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांचं स्वागत. धन्यवाद. अभिजित, आपल्या मागच्या विषयालाच धरून मला असं तुला विचारायचं आहे की बऱ्याचदा थोड्याशा अपयशाने मुलं खचून जातात. म्हणजे सुरुवात करतानाच आपण जसं म्हणालो ध्येयपूर्तीच्या वाटचालीकडे सुरुवात करतानाच त्यांच्या मनात एक भीती असते. बरोबर. तर ह्या भीतीवर ताबा कसा मिळवायचा? आपण मराठीत तसं म्हणतो की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि खरं म्हणजे ते अतिशय सत्य आहे. आणि मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे त्याचा. म्हणजे आता तू माझा परिचय गेल्या एपिसोडमध्ये करून दिला होतास की अनेक व्यावसायिक परीक्षांमध्ये उत्तम यश मी मिळवलं. परंतु एक गोष्ट मी मुद्दामून इथे सांगू इच्छितो की ह्या यशाची सुरुवात एका अपयशाने झाली. म्हणजे असं झालं की 1979 साली जेव्हा मी सीए एंट्रन्सच्या परीक्षेत बसलो तर त्यावेळेला मी चक्क त्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालो. आणि एवढंच नाही तर त्याच वर्षामध्ये मी FI BComच्या परीक्षेलाही बसलो होतो आणि त्यालाही मला फर्स्ट क्लास मिळाला नाही. असं दुहेरी अपयश मला एकाच वेळेला माझ्या पदरी पडलं. परंतु मला अशी जाणीव झाली की कुठेतरी आपलं चुकतंय आणि त्याची सुधारणा आपण करायला पाहिजे. आणि त्यानंतर मी असे निश्चित काही बदल घडवले ज्याच्याबद्दल आपण अधिक चर्चा नंतर करूच, की ज्याच्यामुळे यश मला सातत्याने मिळू लागलं. गमतीने एक माझी मैत्रीण आहे, तिला मी म्हणतो, तिचं नाव आहे वैशाली दिवेकर, म्हणजे आता वैशाली आनंद कुमार. त्या मुलीचं वैशिष्ट्य असं की कुठल्याही परीक्षेत ती दुसरी कधी आलीच नाही, म्हणजे सतत पहिलीच आली. म्हणजे उदाहरणार्थ BCom मध्ये सर्वप्रथम पुणे विद्यापीठामध्ये, CA इंटरला सर्वप्रथम, CA फायनलला सर्वप्रथम, ICW इंटरला सर्वप्रथम, ICW फायनलला सर्वप्रथम. म्हणजे कुठल्याही प्रकारे हे अतिशय निर्विवाद असं यश तिने मिळवलं. तिला मी हसत असं म्हणतो की पण तुझ्यापेक्षा लोकांना मार्गदर्शन करायला मी अधिक योग्य आहे, कारण तू कधी अपयश बघितलेलंच नाही. मी अपयशालाच सुरुवात केलेली आहे. त्यामुळे मी तिला हसत म्हणतो की त्यामुळे मार्गदर्शन मी अधिक चांगलं करू शकतो. कारण आज बऱ्याच लोकांबरोबर पुढे ही समस्या असते. कुठेतरी अपयश मिळालेलं असतं. एकदा अपयश मिळालं की एक साधारण वातावरणाचा दबाव आपल्यावरती वाढलेला असतो आणि त्याच्यामुळे आपण खचून जातो. पण एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की अपयश म्हणजे काय, तर कुठेतरी आपल्या हातून झालेली चूक. एकदा आपल्याला चूक उमजली की इथे आपल्या हातून चूक झाली आणि असं आपण एकदा मनाशी ठरवलं की ही चूक आपण परत करायची नाही. जी चूक झाली ती झाली, त्याच्यामध्ये आपण योग्य ते बदल करायचे की आपल्या हातात यश आपण परत प्राप्त करू शकतो. त्यामुळे मी असं म्हणेन की अपयश आलं त्याच्यात फार मोठा दोष काही नाही. त्याच्यामधनं आपल्या चुकांची जाणीव आपण करून घेणं आणि त्यातनं पुढे जाणं हे खरं म्हणजे आपला पुरुषार्थ आहे. ते आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळे खचून जायचं काहीच कारण नाही. आपण त्या यशात त्याचं परिवर्तन सहजपणे करू शकतो. म्हणजेच मंडळी, यशाच्या वाटचालीमध्ये यशा एवढंच अपयशालाही, म्हणजे अधूनमधून असणाऱ्या अपयशाला तेवढंच महत्व आहे. आणि असा एक समज आहे की बुद्धिमान मुलामुलींनीच व्यावसायिक परीक्षांना बसावं. हा समज कितपत खरा आहे? हो, हा बहुतांशी एक समज झालेला आहे असं मी म्हणेन. म्हणजे तो खरा आहे असं माझं म्हणणं नाही, गैरसमज आहे. हा गैरसमज आहे. ह्याला कारण असं की आज मी जेव्हा स्वतःचाच विचार करतो त्याला मला असं वाटतं की ज्याला आपण ऍव्हरेज किंवा सरासरी असा जो बुद्ध्यांक असतो त्यापेक्षा थोडा वरचा, म्हणजे ज्याला अबोव ऍव्हरेज किंवा त्याच्यापेक्षा थोडा अधिक बुद्ध्यांक असाच मी स्वतःला मानतो. म्हणजे अशी अनेक हुशार मुलं मी बघितलेली आहेत माझ्या बरोबरीची किंवा माझ्या नात्यामध्ये सुद्धा, की तिची खरंच ती हुशार आहेत, म्हणजे जी जात्या बुद्धिमान आहेत. माझ्या बाबतीत असं म्हणता येईल की एवढी बुद्धी नसून सुद्धा जर मी यश प्राप्त करू शकलो तर ज्यांच्याकडे बुद्धी आहे त्यांना तर ते यश सहज प्राप्त करता येईल. आणि त्यामुळे असंही मी म्हणेन की त्याची आवश्यकताच आहे असं नाही. परंतु मी पूर्वी ज्याची मी त्रिसूत्री म्हटली की ध्येयनिष्ठा, आपले परिश्रम घ्यायची तयारी आणि विनम्रता, मी त्याच्यामध्ये कुठेही बुद्धिमत्तेचा उल्लेख केलाच नव्हता. तुला आठवेल गेल्या एपिसोडमध्ये असं मी कुठेच उल्लेख केला नाही की बुद्धिमान असण्याची आवश्यकता आहे. त्याची आवश्यकता नाही. ईश्वराने अर्थातच सगळ्यांना बुद्धी दिलेली आहे, आपण त्याची कधी आपल्याला जाणीव नसते असं असतं. कुठेतरी ते स्फुल्लिंग चेतलं गेलं की आपल्यामध्येही बुद्धिमत्ता आहे याची आपल्याला जाणीव झाली. आपल्यामधलं पोटेन्शियल आपण फुल्लेस्ट कपॅसिटी म्हणतो ते पणाला लावतच नाही. बरोबर बरोबर.
म्हणजे असंही शास्त्रात म्हटलं जातं की आपण आपल्या मेंदूचा केवळ 1/1 भाग वापरतो आणि 99% भाग वापरलाच जात नाही. जर तो आपण वापरू शकलो, आणि आज आपल्याला माहितीये की अनेक योग प्राणायाम ह्याद्वारा अनेक जण मार्गदर्शन करत असतात की ज्याच्यामुळे आपण आपलं परिवर्तन कसं घडवू शकतो, त्या माध्यमातून आपल्याला असं जाणवतं की ही जी आपली बुद्धी आहे ती अधिक प्रखरही होऊ शकते. तर त्यामुळे असं कोणी समजण्याचं कारण नाही की शाळेमध्ये मला यश मिळालं नाही. किती वेळा तरी गमतीत मी असं म्हणतो की मला 6वी मध्ये केवळ 66% मार्क होते आणि सगळ्या व्यावसायिक परीक्षांमध्ये जवळजवळ त्याच तोडीचे म्हणजे त्याला खूपच महत्व आहे. व्यावसायिक परीक्षांमध्ये 60% अधिक मार्क मिळवणं याला फार महत्व आहे, खूप महत्व आहे. परंतु 6वी मध्ये मला साधारण तेवढेच मार्क होते असं म्हटल्यानंतर कितीतरी जणांना आश्चर्य वाटेल. परंतु हे शेवटी हे आपल्यावरतीच असतं. म्हणजे किती वेळा तरी आपलं लक्ष इतर कुठेतरी असतं. म्हणजे त्यावेळेला मला आठवतंय 6वी मध्ये अधिक क्रिकेट खेळण्यामध्ये आणि पतंग उडवण्यामध्ये माझं लक्ष अधिक असायचं अभ्यासापेक्षा. परंतु नंतर जसं जसं आपली जबाबदारीची जाणीव होते तसं आपल्यामध्ये बदल घडतात आणि त्यातनं योग्य ते आपण परिश्रम करतो आणि योग्य ती बुद्धी आपल्याला प्रकटही होते असं मला वाटतं. त्यामुळे ह्या गोष्टी काही म्हणजे चिरकाळ टिकणाऱ्या नसतात. अच्छा, जसं आपण गैरसमजांबद्दल बोलतो आहोत तसंच आणखीन एक गैरसमज असा आहे की मराठी माध्यमातली मुलं व्यावसायिक परीक्षांमध्ये यशस्वी न होण्याचं कारण त्यांचं ते इंग्रजी माध्यमातून शिकले नाही ते आहे. हो, हाही एक गैरसमज आहे. म्हणजे आता माझ्या बाबतीत म्हणशील तर मी मराठी माध्यमांना शिकलोय आणि मी ते अतिशय अभिमानाने सांगतो. एवढंच नाही की माझ्या मुलींनाही परत मी मराठी माध्यमात घालावा असा आग्रह धरला, माझ्या पत्नीने तो आग्रह धरला. कारण मला असं वाटतं की आपल्या स्वतःच्या मातृभाषेमध्ये शिक्षण होतं ते अधिक चांगलं होतं. आणि खरं म्हणशील तर एक उच्चार हा दोष जर सोडला, मराठी माध्यमातनं जी मुलं येतात त्यांच्या इंग्रजीमध्ये उच्चारामध्ये दोष राहतात. परंतु जर आपण व्याकरण ह्या दृष्टीने विचार केला तर आपल्या मराठी माध्यमातल्या मुलांचं इंग्रजी व्याकरण हे अतिशय चांगलं असतं. लिहायची जेव्हा वेळ येते त्याला आपण अतिशय उत्तम प्रकारे लिहितो. बोलायला आपल्याला अडचण येते. परंतु आज मीही अभिमानाने हेही सांगेन की आज देशभर माझा प्रवास असतो. 2-2 दिवसाचे ट्रेनिंग प्रोग्राम मी घेतो पूर्ण इंग्रजीमध्ये. 5 स्टार हॉटेल्समध्ये ते प्रोग्राम्स होतात. त्यामध्ये येणारी अनेक मंडळी ही इंग्रजी माध्यमातून शिकून आलेली असतात आणि कुठेही मला आज असं जाणवत नाही की माझ्यामध्ये कुठे तो कमतरता किंवा त्रुटी आहे. शेवटी आपण परिश्रमाने कुठलीही गोष्ट साध्य करू शकतो असं मला वाटतं. म्हणजे तेच की भाषा हा सुद्धा शेवटी विषय असा आहे की तुम्ही त्याचं जे प्रेझेंटेशन तेही तुम्ही अभ्यासाने आणि पूर्वनियोजनाने अगदी ते मिळवू शकता. म्हणजे आणि एक सातत्याने यश मिळवण्याकरता हे जे सगळं आपण बोलतो आहोत या परीक्षांच्या तयारी करता आणि आपल्या व्यक्तिमत्व विकासाकरता त्याला अनुषंगून यशाचं गमक काय आहे नक्की, सातत्याने यश मिळवण्याचं? तर मंडळी मी तुम्हाला यासाठी एक स्लाइड दाखवणार आहे की ह्या स्लाइडच्या माध्यमातून आपण बघूया की आपल्याला जेव्हा यश मिळवायचं असतं त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं. त्याआधी मी आणखीन एक गोष्टीचा असा उल्लेख करीन की बऱ्याच वेळेला आपल्या आजूबाजूला अशी मंडळी असतात की जी आपल्याला सतत म्हणजे पुढे जा असं मार्गदर्शन करायच्या ऐवजी किती तरी आपले पाय खेचायचं काम करत असतात. किंवा अशीही काही मंडळी असतात की ह्या व्यावसायिक परीक्षांमध्ये स्वतः उत्तीर्ण झालेली असतात परंतु जगाला जाऊन सांगत असतात की ही परीक्षा फार कठीण आहे. कदाचित हेतू त्यांचा असा असेल की बाबा मी किती मोठा आहे असं दाखवण्यासाठी. आणि त्यामुळे आपल्या मनावरती एक भीतीचा पगडा निर्माण होतो. तर तो भीतीचा पगडा म्हणजे अशी ही जी भूतं असतात ती आपण उतरवली पाहिजे की असं काहीही नसतं. असे याला इंग्रजीमध्ये डूम सेअर्स म्हणतात की उद्या सगळीकडे प्रलय होणार आहे असे सांगत फिरणारे जशी मंडळी असे काही पंथ आपल्याला दृष्टीस पडतात तशाच प्रकारे असेही सांगणारी ही लोक असतात की हे काही तुला झेपणार नाही, या मार्गाला तू लागू नको. तर ह्यांच्यापासून आपण फार सावध राहायला पाहिजे असं मला वाटतं. आता मंडळी आपण त्या माझ्या स्लाइडकडे वळूया. ही जी मी स्लाइड तुम्हाला दाखवणार आहे ह्याच्यामध्ये त्याला मी सक्सेस प्रोसेस असं म्हटलेलं आहे. सक्सेस प्रोसेस म्हणजे यशाचा मार्ग आपण कसा प्रशस्त करावा असं या स्लाइड वरती मी आपल्याला दाखवतोय. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला दिसेल डावीकडे 2 शब्द आलेले आहेत, कमिटमेंट आणि फेथ. हा जो कमिटमेंट हा जो विषय आहे ज्याला पूर्वी मी त्याला ध्येय निष्ठा म्हटलं त्याला इंग्रजीमध्ये आपण कमिटमेंट म्हणू शकतो. की जी गोष्ट मला मिळवायची त्या गोष्टीवरती माझं पूर्ण निष्ठा असणं आणि ती मिळवण्यासाठी जे काही प्रयत्न करायची माझी मनोभूमिका असणं त्याला आपण कमिटमेंट म्हणू. दुसरा जो मी शब्द तिथे वापरलेला आहे तो म्हणजे फेथ. फेथ हा जो आहे श्रद्धा, ती श्रद्धा ईश्वरावरती आपली असते. परंतु आपल्या पूर्वसुरींनी आपल्याला सांगितलेलं आहे, आपल्या सगळ्यांना स्वामी विवेकानंदांबद्दल अतिशय श्रद्धा आहे. विवेकानंदांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की ही जी श्रद्धा आहे ती ईश्वराबरोबर आपल्या स्वतःवरतीही जागवा.
कारण ईश्वर आपल्या सर्वांमध्ये आहे बरोबर. आणि ईश्वराची जी शक्ती आहे ती काही प्रमाणात का होईना ती आपल्यामध्ये आहे. त्यामुळे ती आपल्या स्वतःवरती श्रद्धा असणं की ही गोष्ट मी मिळवू शकतो, ही श्रद्धा माझ्या दृष्टीने फार महत्वाची आहे. ह्या जर 2 गोष्टी आपल्याकडे असतील तर ती सुरुवात होते. बरं. सुरुवात केल्यानंतर 3 गोष्टी ज्या वरती स्लाइडच्या भागामध्ये तुम्हाला दिसतील त्यातल्या काही भागांचा मी पूर्वी उल्लेख केलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ हार्ड वर्क, की एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची आहे त्यासाठी कठोर परिश्रम करायची आपली तयारी. इथे मी हार्ड वर्क बरोबर स्मार्ट वर्क असं पण म्हणेन. म्हणजे केवळ कठोर परिश्रम एवढंच नाही तर त्यासाठी योग्य परिश्रम तेही आपण करायला पाहिजे. दुसरं, पूर्वी ज्याचा तू उल्लेख केलास की नियोजन, या नियोजनाचं फार महत्व आहे. या नियोजनाबद्दल अर्थात आपण अधिक बोलू नंतर, परंतु नियोजन करणं कुठल्याही आपल्या अभ्यासाचं हे अतिशय आवश्यक आहे. तिसरं, पद्धती आपल्या अभ्यासाची, ज्याला इंग्रजीमध्ये मी वरती स्लाइडमध्ये मेथड असं म्हटलेलं आहे, की अभ्यासाची पद्धती कशी असावी हेही अतिशय महत्वाचं आहे. त्याच्याबद्दलही मी नंतर बोलणार आहे की वेगवेगळे जे विषय असतात त्याची आपण पद्धती कशी अंगीकारू शकतो त्याबद्दल मी बोलणार आहे. आणि त्या खाली जे 2 शब्द मांडलेले आहेत ते म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, ज्याला आपण मराठीमध्ये एकाग्रता म्हणतो. आपल्याला एकलव्याची गोष्ट माहितीच आहे की त्या एकाग्रतेने त्यांनी कसं काय साधलं, किंवा अर्जुनाची गोष्ट आपल्याला माहिती आहे की त्यांनी त्या मत्स्यभेद त्यांनी कसा काय केला, की एकाग्रतेमुळे तो करू शकला. तसंच एकाग्रता आपल्याला असणं आवश्यक आहे की जेव्हा मी अभ्यास करणार आहे त्यावेळेला त्याच्यासाठी एकाग्रता असणं आवश्यक आहे. आणि ती एकाग्रता समर्पणात नाही येते, की जेव्हा मी एखादी गोष्ट मिळवायची आहे ती जर मी केवळ स्वार्थात मिळवणार असेल की मला सीए होऊन काय करायचंय तर स्वतःला ऐशाआरामात लोळायचं आहे, ही जर एक स्वार्थपूर्ण भूमिका आपली त्यामागे असेल, त्यापेक्षा की ही सीए होऊन मला समाजोपयोगी काहीतरी काम करायचंय, मला राष्ट्रासाठी काहीतरी करायचंय, अशी जर समर्पणाची आपली भावना असेल तर आपलं ध्येय आपोआपच उंचावतं आणि त्यातनं एकाग्रता सहज साधली जाते. कारण आपल्या मनाला एक कुठेतरी समाधान मिळत असतं की हे जे मी करतोय ते काहीतरी उच्च ध्येयासाठी करतोय. आणि त्यानंतर ज्यापूर्वी मी उल्लेख केला होता, ज्याला इंग्रजीमध्ये मी ह्युमिलिटी असा शब्द वापरलेला आहे, की ज्याला विनम्रता, की कुठलीही गोष्ट मला जर साध्य करायची असेल तर त्यासाठी नम्र भाव ही फार आवश्यकता असेल. जर मी अहमभावातनं एखाद्या गोष्टीकडे शिकण्यासाठी गेलो, साधी गोष्ट, एखाद्या गुरुकडे आपण गेलो आणि अहमभावातनं आपण त्यांच्या समोर गेलो आणि म्हटलं की मला ही विद्या शिकवा, तर अर्थातच ते गुरु देणार नाहीत. कारण त्यांना असं वाटेल की हा योग्य नाहीये देण्यासाठी, त्याच्याकडे ही मूलभूत जी आवश्यकता आहे तीच नाहीये. तसंच जेव्हा आपण एखादी विद्या शिकतो ती साक्षात सरस्वतीच आहे आणि तिच्यासमोर आपण नम्र असलं पाहिजे. तर जर आपण नम्र असू तर आपल्याला ती विद्या सहज ग्रहण होईल. जर नम्र नसू तर आपल्याला अडचणी येतील. हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. आणि ही जी यशाची आपण जो मार्ग ज्याचा तू उल्लेख केला, सक्सेस प्रोसेस, ही जर ह्यावरती आपण जर मार्गक्रमण केलं तर आपल्याला 2 गोष्टी प्राप्त होऊ शकतात असं मला वाटतं. एक म्हणजे परीक्षेमधलं यश, ज्याला आपण चांगले मार्क मिळणं किंवा गुणवत्ता यादीत येणं, जे डोळ्यासमोर दिसतं ते डोळ्यासमोर दिसतं, पण त्या यशाच्या मागेही खूप मोठं यश दडलेलं आहे जे आपण आपल्या व्यक्तिमत्वाच्या घडणीतून नकळत मिळवत जातो. खरंय. आणि दुसरा त्याच्याबरोबर असा फायदा होतो की आपल्याला ती ज्ञान प्राप्ती होते. म्हणजे केवळ आपण एखादी परीक्षेतलं यश प्राप्त करण्यासाठी एखादी गोष्ट मिळवायचा प्रयत्न करणं आणि त्यातनं आपल्याला ज्ञान प्राप्त होणं, ह्या 2 वेगवेगळ्या भिन्न गोष्टी आहेत. म्हणजे बीकॉम मध्ये मला 1 महिना अभ्यास करून फर्स्ट क्लास मिळाला किंवा डिस्टिंक्शन मिळालं, परंतु 1 वर्षाने जर मला विचारलं की हा विषयामध्ये काय सांगितलेलं आहे तर मला ते सांगता न येणं, हा जो प्रकार आहे तो न होता नुसती डिग्री नव्हे किंवा नुसता डिप्लोमा नाही तर त्याच्याबरोबर मला ज्ञान प्राप्ती हाही त्याच्याबरोबर एक भाग आपण ठेवला पाहिजे. अभिजित, या विषयावरती आपण विस्तृतपणे पुढच्याही भागात असंच बोलत राहणार आहोत. तेव्हा मंडळी, मंथनच्या पुढच्या भागातही आपण हाच विषय घेऊन ही वाटचाल अशीच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुढचं मंथन बघायला विसरू नका. प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे, वाटचाल यशाकडे ह्या कार्यक्रमासंदर्भात आपल्या काही सूचना किंवा आपले काही प्रश्न असतील तर आपण ह्या ईमेलला ते पाठवू शकता. आपल्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांचा समावेश आम्ही वाटचाल यशाकडे ह्या मालिकेच्या भागांमध्ये जरूर अंतर्भूत करू. ईमेल आहे abhijitaishwarya@rediffmail.com.